जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर, जिथे ग्रह नक्षत्रांचे संकेतमध्ये उलगडते तुमचं भविष्य. आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशींसाठी जून 2026 हा महिना कोणते संकेत घेऊन येतो. हा महिना शांत दिसत असेल तरी यातून अनेक बदल घडवणार असेल. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही गोष्टी तुमच्या बाजूने वळतील, काही गोष्टी तुमची कसोटी पाहिजे आणि मुख्य सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की भावनांवर नियंत्रण ठेवून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल का. चला तर मग या महिन्याच्या सर्व परिस्थितींच्या बाबतीत ग्रहस्थिती कशी असणार आहे ते बघू. कर्क राशीवर विशेषतः या महिन्यामध्ये चंद्र, शनी आणि केतू यांचा प्रभाव जास्त प्रमाणात जाणवणार आहे. चंद्रमा तुमच्या भावनांचा कारक आहे, शनी संयम आणि शिस्त शिकवणारा ग्रह आहे, केतू अचानक बदल घडवणार आहे. या तिन्ही ग्रहांचा प्रभाव एकत्र आला की मनात अस्थिरता आणि परिस्थितीत अनपेक्षित वळण येऊ शकते. त्यामुळे जे योग्य तुम्हाला वाटते ते पुन्हा तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे कर्क राशीवाल्यांनो, होईल तेवढे महत्त्वाचे निर्णय शांत पद्धतीने आणि विचारपूर्वक घ्या. कारण या सर्व परिस्थितीचा कार्यक्षेत्राच्या संबंधाने विचार करायचे झाले तर शांततेत लपलेली स्पर्धा या पद्धतीचा कार्यक्षेत्रासाठी कर्क राशीवाल्यांना जून महिना असणार आहे. जून महिन्यात कामाच्या ठिकाणी सगळं सुरळीत चालल्यासारखं वाटेल, पण आतून स्पर्धा वाढलेली असेल. काही लोक तुमच्यात निरीक्षण करत असतील, तुम्हाला कदाचित जाणवणार नाही की कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण नाही. घाईत घेतलेला निर्णय किंवा चुकीच्या व्यक्तीवर विश्वास तुम्हाला भविष्यात तकलीफ देऊ शकतो. म्हणून तुमच्या प्रगतीत अडथळा देखील हे सर्वात जवळचे लोक आणू शकतात. म्हणून संयम ठेवा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. या सर्व परिस्थितीचा कर्क राशीवाल्यांच्या आर्थिक स्थितीवर जून 2026 मध्ये कसा परिणाम होणार आहे. सावधगिरीचं पाऊल या संबंधाची आर्थिक स्थिती कर्क राशीवाल्यांची जून महिन्यात असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला थोडं आर्थिक दिलासा मिळेल, एखादी थांबलेले काम पूर्ण होईल, पण मध्य महिन्यानंतर खर्च वाढण्याची देखील दाट शक्यता कर्क राशीवाल्यांसाठी आहे. घरगुती किंवा आरोग्याच्या संबंधित खर्च अचानक येऊ शकतात. या सर्व परिस्थितीचं कारण महत्त्वाचा केतूचा प्रभाव असणार आहे. तुम्हाला हे योग्य आहे असा भास देऊ शकतात, पण प्रत्येक गुंतवणुकीत नीट विचार करूनच गुंतवणूक करा, जेणेकरून गुंतवणुकीच्या संबंधाने कर्क राशीवाल्यांसाठी जून 2026 चांगल्या पद्धतीचं राहील. या सर्व परिस्थितीचा नातेसंबंधावर कशा पद्धतीचा कर्क राशीवाल्यांना प्रभाव जाणवणार आहे जून 2026 मध्ये. भावनांचा ओघ या संबंधाने नातेसंबंधाचा प्रभाव कर्क राशीवाल्यांना या महिन्यात जाणवणार आहे. कुटुंब आणि नात्यांमध्ये जवळीक वाढेल. एखादी जुनी नाती पुन्हा जुळवू शकतात, पण छोट्याशा गोष्टीवरून गैरसमज देखील चांगल्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. कर्क राशीवाल्यांनो, होईल तेवढे शांत चित्ताने सगळ्या पद्धतीचे निर्णय घ्या, जेणेकरून नात्यांमध्ये कुठल्याही पद्धतीचा गैरसमज होणार नाही. तुम्हाला वाटेल मी इतकं दिलं तरी समजून का घेतलं जात नाही. सर्व परिस्थितीची शनी भगवान परीक्षा घेत असतील, त्यामुळे शांत राहून संवाद साधला तर नातं अधिकच मजबूत होईल, पण भावनेत वाहून गेला तर दुरावा देखील निर्माण होऊ शकतो. म्हणून नात्यासंबंधाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची परीक्षा घेण्याचा काळ शनी भगवंताचा आहे. त्यामुळे कर्क राशीवाल्यांनो, होईल तेवढे भावनांमध्ये विक्षिप्त होऊन जाऊ नका आणि शांततेने सर्व पद्धतीचे नातेसंबंध हाताळा, जेणेकरून हा महिना तुमच्यासाठी नाते आणि प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी चांगला जाईल. या सर्व परिस्थितीचा मानसिक आणि शारीरिक स्थितीवर कशा पद्धतीचा कर्क राशीवाल्यांना प्रभाव जाणवणार आहे ते बघू. मनात सतत विचारांची गर्दी राहील. जुन्या आठवणीमध्ये अडकून जाण्याची किंवा पडण्याची शक्यता चांगल्या प्रमाणात आहे. कधीकधी एकटेपणाची भावना देखील वाटू शकते. या सर्व परिस्थितीचा तुमच्या शरीराच्या संबंधाने काय तकलीफ होणार आहे कर्क राशीवाल्यांना जून 2026 मध्ये ते बघू. झोपेचा त्रास वाढू शकतो. मायग्रेनच्या संबंधाने खूप जास्त प्रमाणात तकलीफ होण्याचे चान्सेस आहे. या सर्व परिस्थितीचा मानसिकतेवर खूप जास्त मोठा प्रभाव झाल्यामुळे थकवा देखील वारंवार जाणू शकतो. स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं ठरेल, म्हणून वेळेला थोडंसं महत्त्व द्या आणि या महिन्यामध्ये स्वतःची दिनचर्या व्यवस्थित पद्धतीने सांभाळा, जेणेकरून तुमचे आरोग्य देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे राहील. कर्क राशीवाल्यांसाठी जून 2026 साठी शास्त्रांनी काही उपाय दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपायाच्या दृष्टीने धैर्यासाठी मार्ग काढा, जेणेकरून हा महिना तुमच्यासाठी चांगला जाईल. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक सोमवारी ओम चंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा श्रद्धापूर्वक जाप करावा, जेणेकरून तुमच्या मानसिकतेच्या संबंधाने जे काही प्रॉब्लेम्स येणार आहे ते नष्ट होतील. भगवान शिवाची उपासना करावी, जेणेकरून तुमच्या पत्रिकेतील किंवा तुमच्यावरती शनी भगवंताचा जो काही दोष असेल तो नष्ट होईल. पांढऱ्या वस्तूचे दान करावे, जेणेकरून तुमच्या संबंधाने केतू भगवान किंवा चंद्रमाचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील ते नष्ट होतील. मोठे निर्णय करताना किंवा मोठे निर्णय घेताना घाई करू नका. नाही तर कर्क राशीवाल्यांनो, या महिन्यामध्ये तुमच्या संबंधाने आर्थिक लॉस देखील चांगल्या पद्धतीचा होणार आहे. हा उपायाच्या दृष्टीने सामाजिक उपाय झाला आणि प्रॅक्टिकली उपाय झाला, जेणेकरून याला व्यवस्थित पद्धतीने तुम्ही हाताळले तर तुमच्या संबंधाने आर्थिक लॉस होणार नाही. हे उपाय तुमचं मन शांत ठेवतील आणि योग्य दिशेने मार्गदर्शन देखील करतील. या महिन्याचा ओव्हरऑल किंवा गूढ संदेश काय असेल कर्क राशीवाल्यांनो ते बघू. मित्रांनो, जून 2026 हा महिना तुमच्या भावनांची आणि संयमाची परीक्षा घेणार आहे. प्रत्येक गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थांबा, विचार करा, मगच निर्णय घ्या. कारण
या महिन्यात घेतलेले निर्णय तुमच्या पुढच्या काही महिन्याची मार्ग ठरवतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कर्क राशी नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी जून महिन्यातील सर्वात शुभ दिवस कोणता आहे. तोपर्यंत सावध राहा, कारण प्रत्येक भावना खरी असेलच असं नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन महत्त्वपूर्ण आणि रोमांचकारी माहितीसाठी. जय श्रीराम.